झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठीचा झेंडा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। 60व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये प्रादेशिक भाषेचा मराठी सिनेमाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावलाय तो इन्व्हेस्टमेंट या सिनेमानं। रत्नाकर मतकरी यांची कथा पटकथा या सिनेमाला आहे आणि विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा सिनेमाच्या दिग्दर्शनात रत्नाकर मतकरी यांनी पाऊल ठेवलं होतं आणि त्यांच्या पहिल्याच प्रयत्नांना थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। याच निमित्तानं त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत। रत्नाकर मतकरी दिग्दर्शित इन्व्हेस्टमेंट या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवलेली आहे। आता माझ्या सोबत आहेत मतकरी सर। काय पहिली प्रतिक्रिया काय तुमची? पहिली प्रतिक्रिया ही अशी होती की आम्ही एक जरा वेगळ्या हेतूने केलेला हा चित्रपट होता, वेगळ्या प्रकारे केलेला होता। तो ज्युरीपर्यंत पोहोचला आणि पर्यायाने आता तो लोकांपर्यंत पोहोचेल याच्याविषयी एक सार्थक झाल्यासारखं वाटलं की आमचा जो प्रयत्न होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला। प्रयत्न असा होता की यातलं एक जे सामाजिक विधान आहे ते माझं स्वतःचं असं होतं, त्यामुळे हे लिहिल्यापासून याचं प्रथम कथा लिहिली आहे याची, तर आता येईल संग्रह त्याचा। तर त्या कथा लिहिल्यापासून मला काही लोकांनी विचारलं याच्याबद्दल आम्ही चित्रपट करू का, तेव्हा मी त्यांना असं म्हटलं, आवर्जून सांगितलं की हे माझं विधान आहे आणि मलाच ते माझ्या पद्धतीने पडद्यावर मांडायचं आहे। मला हे चांगलं वाटलं की हे समजून घेणारी सगळी टीम मला मिळाली। म्हणजे आमचं मुख्यतः आमचा सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, तो खूपच उत्साही होता या बाबतीत आणि तो एकूण वेगळ्या प्रकारचा चित्रपट करणं आणि काही उत्स्फूर्तपणे काम करणं, नेहमीच्या घिसापिट्या गोष्टी सोडून देऊन किंवा फार ज्याला आपण तडजोडी म्हणतो त्या न करता एक मनापासून चित्रपट करावा असं वाटणाऱ्यामधला तो होता। मग हळूहळू आमचे जे कलावंत आहेत, तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संजय मोने, संदीप पाठक, ही सगळे ज्याला आपण लाईक माइंडेड पीपल म्हणू, ते याच मताचे होते की अशा तऱ्हेने एकत्र येऊन चित्रपट करा। यांच्यापैकी कोणालाही कमर्शियल ग्लॅमर किंवा पैशाचा विचार असा कोणीच न करता एक चांगला चित्रपट करायचं आणि एक चांगला म्हणण्याच्या प्रामाणिक चित्रपट करायचा जो फोकस्ड आहे। जे आम्हाला सांगायचं आहे ते इतर काही तडजोडी न करता, इतर काहीही मध्ये व्यवधान येऊ न देता सरळच्या सरळ लोकांपर्यंत पोहोचावं असं वाटून घेणार होते। याला आमच्या सगळ्या प्रयत्नांना आमचे सहनिर्माते मंदार वैद्य आणि अनिश जोशी आणि सल्लागार नितीन कुंभारे या सगळ्यांनी खूप पाठबळ दिलं आणि आमच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि आम्ही काहीतरी चांगलं करतो या गोष्टीवर विश्वास टाकला। मला आश्चर्य वाटतं की ही अशी टीम एकत्र येणे खूप कठीण आहे चित्रपटासारख्या व्यवसायामध्ये। कारण चित्रपट काय किंवा नाटक काय, पहिली त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टीने बघितलं ते कमर्शियल कन्सिडरेशन्स आपण म्हणतो, ती कोणीही न करता या मंडळींनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं सांगून जो आमचा कारवा तयार झाला त्याच्यातून हा चित्रपट तयार झाला। त्यामुळे हे यश या सगळ्या टीमचं, प्रत्येकाचं व्यक्तिशः आणि सगळ्यांचं मिळून आहे। वाटलं की ती मिळाली। अहो तुम्ही सोहेल घोरपड्याला बघितलं? कोर्टात न्याय मिळतो यावर विश्वास ठेवा। तुमच्या डोक्यावर परिणाम झाला मिसेस गांगण। स्वतःकडे दोष घेत राहणं हा मिडल क्लास सिंड्रोम आहे। सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार जाहीर झालाय तो संहिता या सिनेमाला आणि या सिनेमाला ज्यांनी संगीत दिलंय त्या शैलेंद्र बर्वेला नेमकं या पुरस्काराबद्दल काय वाटतंय तेही आपण जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर। झी 24 तास एक पाऊल पुढे।